आज आपण बनवूया झिंगा चटणी। त्यासाठी इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे, त्याच्यानंतर इथं लसूण आहे आणि अद्रक आहे। याची आपण जाड बारीक पेस्ट बनवून घेणार आहे ठेच्यासारखी। झिंगे आपण आता धुवून घेऊ। झिंग्या धुवून झालेल्या आहे, व्यवस्थित पाणी निथळून। चटणी बनवण्यासाठी इथं तेल घेतोय मी। जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, आपण मिक्सरमध्ये बनवलेला ठेचा, बारीक कापलेला कांदा, मीठ, हळद, चॉप केलेले टमाटे घालणार आहे, लाल मिरची पावडर घालून घेणार आहे। झिंगा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कोथिंबीर एकदा परतून घेऊ व्यवस्थित। 5 मिनिटं आपण याला वाफेवर शिजवून देऊ। आपण आता यांना 5 मिनिटं वाफेवर असंच शिजवून घेणार आहे। 5 ते 7 मिनिटं झालेले आपल्याला वाफ देऊन झिंगा चटणीला। झिंगा चटणी आपण आता सर्व करून घेऊ। ही चटणी तुम्ही बाजरीची भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता।